हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी अश्विनी तुमचं खूप स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की काय आहे आजचा विषय. सो मी तुम्हाला आज माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे, जे फक्त मी जेवढ्या माझ्या साड्या आहेत त्यातला फक्त 1% ही साड्या दाखवत आहे, कारण मी लवकरच नवीन ब्लॉग पण घेऊन येणार आहे. त्यामध्ये खूप म्हणजे सगळ्या जेवढ्या माझ्या साड्या आहेत, अगदी साधे 150-200 रुपयापासून तर 5-6 हजारापर्यंत जेवढ्या माझ्या साड्या आहेत तेवढ्या तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे. आणि आता व्हिडिओ माझ्याकडून थोडासा कट झाला आहे, पण ठीक आहे, इग्नोर करा. आणि इकडे बघा, ही माझी फर्स्ट साडी, जी माझी हळदीची साडी आहे. इतकं सुंदर मटेरियल आहे या साडीचं. मला खूप म्हणजे खूप ही साडी आवडते. ही मी साडी घेतली होती संगमनेरला, ज्यावेळेस मी माझ्या हजबंडसोबत पहिल्यांदी म्हणजे घरी गेले होते, त्यावेळेस मी ही साडी घेतली होती. आणि हळदीसाठी घेतली होती, कारण हळदीसाठी मी हाच कलर म्हणजे मला ह्यातलंच शेड पाहिजे होता. आणि मी ऑलरेडी दुसरी एक पैठणी घेतली होती, पण मी त्यापेक्षा ही साडी यूज केली. आता साडी म्हटलं की आपल्या प्रत्येक गोष्टीचं ज्या साडी ज्यावेळेस आपण घेतो किंवा ज्या कारणाने घेतो, त्या प्रत्येक साडीचं आपलं एक मस्त असं एक मेमोरेबल काहीतरी असतं. ही साडी माझ्या म्हणजे मी लग्नाच्या अगोदर दागिने करण्यासाठी माझ्या हजबंडसोबत गेले होते ना, त्यावेळेस मी ही साडी घेतली होती. आणि हा ब्लाऊज जो आहे हा रेडीमेड ब्लाऊज आहे. हा मी मेशोवरनं घेतला होता, असंच म्हटलं त्याला, क्रॉस मॅचिंग रेड कलरचा. आणि हा ओरिजिनल साडीवरचा ब्लाऊज आहे, जे साडीचं ज्या पीस होता त्याचा आहे हा. पण मी म्हटलं ठीक आहे, चला हा पण यूज करून बघूया. सो त्यानंतर ही जी माझी ही खूप मेमोरेबल साडी आहे. ही साडी मला माझ्या भावाने घेतली होती ज्यावेळेस मला विहान झाला होता. आता ते तुमच्याकडे आहे की नाही ते पद्धत माहीत नाही, ते बाळंतीणला देतात म्हणून ते त्यावेळेस ही साडी घेतलेली. मला खूप आवडती ही साडी. इतकी सॉफ्ट आणि हलकी फुलकी साडी आहे, अगदी पटकन घालता येते. त्यानंतर ही जी आहे ही विचित्र सिल्क साडी आहे, जी सध्या ट्रेंडिंगला होती आत्ता 2-3 महिन्यापूर्वी. आणि ही आम्ही असंच आमच्या सोसायटीमध्ये एक्झिबिशन आलं होतं ना, त्यावेळेस त्या एक्झिबिशनमध्ये घेतली होती. ही मस्त साडी आहे, एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. अगदी तुम्ही 2-3 मिनटात पटकन घालू शकता, इतकं मस्त आणि सॉफ्ट. आणि कलर पण त्यामध्ये खूप सगळे होते, जे मी आणि दीदीनी सारखेच घेतलेले, सेम. फक्त तिचा साडीचा कलर वेगळा होता आणि मला हा पर्पल म्हणजे असा लेव्हेंडर पर्पल आहे, थोडासा असा वेगळाच कलर आहे, मस्त छान दिसतो. आणि त्यानंतर मी ही जी घेतली होती सध्या ट्रेंडिंगला आहे डोला सिल्क साडी. ही पण मी तिथे सेम दोन्हीही साड्या मी एकाच एक्झिबिशनमध्ये आमच्या सोसायटीत घेतली होती. ही पण इतकी मस्त साडी आहे, इतकं पटकन घालता येते आणि इतकं छान असं म्हणजे एकदम चोपून साडी येते. आणि याचा ब्लाऊज पण बघा किती मस्त मी स्टिच करून घेतला आहे. हा बोट नेकचा ब्लाऊज करून घेतला आहे मी स्टिच, एकदम मस्त. आणि त्या साडीचा जो पदर होता त्याचाच पुढे त्यांनी ते दिलेला होता पल्लू. आणि हा जो ब्लाऊज आहे हा विचित्र साडी सिल्कवरचा मस्त असं शिवलेला मी ब्लाऊज आहे, हा पण छान आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे फक्त आम्ही लग्नासाठी चाललो आहे, कारण आमच्याकडे लवकरच लग्न आहे माझ्या भावाचं. सो त्याच्यासाठी थोडीफार तयारी पॅकिंग वगैरे करते मी. त्यानंतर ही जी साडी घेतली होती मी लास्ट दिवाळीला घेतली होती. सध्या म्हणजे मागे आत्ता पण ट्रेंडिंग आहे. आणि ही कल्याणी पैठणी असं काहीतरी नाव आहे त्या साडीचं. तर ही ती साडी आहे, मेहंदी कलर आहे, एकदम मस्त आणि खूप छान दिसतात. तर मी ह्या प्रत्येक साडीचा फोटो पहिल्याच थंबनेलला जो मी छोटा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये प्रत्येक साडीचा फोटो मी टाकलेला आहे. इतक्या सुंदर सुंदर साड्या दिसतात, इतकं छान आहे कलर. आता ही साडी जी आहे ह्या साडीचा बेल्ट आहे हा, कारण ही साडी जी आहे ही आत्ता लेटेस्ट डिझायनरमध्ये आहे. आणि ही साडी माझ्या नंदेच्या घरी घेतलेली, कारण त्यांचं आत्ता लग्न झालं त्यावेळेस घेतलेली. ही साडी पहिल्या दिवाळीला मी माझ्या जावेला ज्यावेळेस घेऊन गेलेले बघायला, दिवाळी घेऊन जातात ना ते, त्यावेळेची ही माझ्या जावेची आईने दिलेली साडी आहे. मी अजूनही तशीच जपून ठेवलेली आहे.
आणि प्रत्येक साडीमध्ये काहीतरी मेमरी असते, हे मी तुम्हाला आधीच बोलले होते. आणि प्रत्येक साडीची एक काहीतरी वेगळी युनिक अशी आठवण असते. आता ही जी साडी मी ओपन करते ही नेटची साडी आहे. माझ्याकडे नेटच्या साड्यांचं कलेक्शन पण खूप आहे, कारण मी म्हणजे 2 वर्षापूर्वी मला सगळ्या नेटच्या साड्या इतक्या आवडायच्या, मी खूप साड्या घेऊन ठेवलेल्या. ही जी साडी आहे ही माझ्या दिराच्या लग्नाची आहे. आणि हे साहेब बघा कसं उचकापाचक करताय. सगळ्या माझ्या साडीचा फेकाफेकी सुरू झालेली, कारण त्याला असं फेकायला खूप आवडतं. असे उद्योग करायला तर फार आवडतात. आणि मम्मा काहीतरी काम करते आणि डिस्टर्ब करणार नाही असं काही होणार आहे का. त्यानंतर ही साडी जी आहे ही इतकी सुंदर साडी आहे, जी माझ्या दिराच्या लग्नाला आम्ही घेतली होती. इथेच पुण्यात घेतली होती, जय हिंदमध्ये. इतकी मस्त आहे. आणि हे बघा साड्या कसं फेकून देतोय आणि मज्जा करतोय, असं उद्योग वाढवतो. आता ही साडी पण खूप छान आहे, त्याच्यासाठी मी तसाच सेम परकर घेतलेला. आणि कारण ती परकर जर सेम नसेल, स्टेनचं परकर आहे माझा, तर ते एकदम बोरिंग दिसतं. कारण नेटच्या साडीला सेम परकरच लागतं, सेम कलरचाच लागतो, नाहीतर ती साडी एवढी खास म्हणजे उठून दिसत नाही आणि काहीतरी ट्रान्सपरंट दिसतं. ही साडी तुम्ही बघाल तर ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे, खूप सुंदर साडी आहे आणि इतकी चोपून अशी शांत मस्त बसते. याचा पण फोटो मी शक्यतो विसरले लावायचा, पण ही साडी पण खूप सुंदर दिसते. आणि हार्डली मी एकदा ते 2दाच घातलेली असेल. त्यावेळेस मला ती काहीतरी 5,000ला पडलेली होती, कारण मी ते याच्यात घेतलेली पुण्यामध्ये, जय हिंदमध्ये. पेठेत मोठं शॉप आहे, तिथे खूप छान छान साड्या पण मिळतात. आणि मी लग्नाच्या पण शक्यतो सगळ्या साड्या मी तिथेच घेतल्या होत्या. खूप मस्त कलेक्शन असतं तिथं, नेहमी लेटेस्ट फॅशन येते. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझी जी दुसरी साडी आहे. आता हे तर पॅकिंग झालं. मला आता गावी जायचं आहे, कारण लवकरच आमच्या घरी लग्न आहे. आता ही जी साडी आहे ही ज्यावेळेस मी विहान प्रेग्नेंट होता, माझ्या पोटात होता, त्यावेळेस मला दिदीनी बड्डेसाठी गिफ्ट केलेली. ही साडी इतकी सुंदर आहे, इतकी मस्त, इतकी चोपून आणि छान. याचा पण मी फोटो पहिला लावलेला आहे, पण मी याचा ब्लाऊज आणखी स्टिच केलेला नाही आहे. आणि मी खूप वेळा घातली आहे, कारण ब्लाऊज माझ्याकडे दुसऱ्या साडीचा होता. इतकी मस्त आहे ही. मला त्यावेळेस काहीतरी 1700-1800 रुपयाची दिदीने घेतली होती. आणि त्यानंतर ही जी आहे ही माझ्या भावाच्या लग्नाची साडी आहे. खूप मस्त, एकदम छान आणि एकदम अशी झटपट घालता येईल अशी साडी आहे, की पटकन घातल्या जाते. आणि इतका मस्त गाजरी कलर आहे तिचा. आता ॲक्च्युअल व्हिडिओमध्ये कलर वेगळाच येतोय. आता हे फक्त मी सिम्पलमधल्या ज्या साड्या आहेत त्या दाखवते. आणि पैठणीचं कलेक्शन माझ्याकडं वेगळंच आहे. म्हणजे मला पैठणी साड्या जास्त काही आवडत नाही, त्यामुळे मी काय फारशा घेतलेल्या नाही आहे. त्यामध्ये मला जास्त करून डिझायनर साड्या आणि सिम्पल असे झटपट घालणाऱ्या अशा साड्या खूप आवडतात, किंवा नेटच्या म्हणा. आणि ऑर्गॅन्झाचं मी नाही घेतलं, कारण ते घालता येत नाही पटकन. आणि ही साडी जी आहे ही मला खूप आवडते. ही मी आमच्या पिल्लूच्या पहिल्या बड्डेला, म्हणजे विहानच्या पहिल्या बड्डेला घेतली होती. असंच हजबंडनीच घेतली होती, कारण म्हटलं चला सेम ट्युनिंग काहीतरी करू. सो वेलवेटची साडी आहे, इतकी सुंदर दिसते. हा पण मी फोटो पहिला लावलेला आहे. इतकं छान दिसते आणि चोपून. याचा ब्लाऊज मी आता नेमकंच स्टिचला वगैरे टाकलेला आहे. स्टिचला नाही, ॲक्च्युली मापासाठी दिलेला आहे. आणि तुम्हाला सांगते ही पण साडी माझ्या नंदेच्या घरी मी तुम्हाला आधीच दाखवली होती. नंदेच्या घरी त्यांच्या तिकडनं आलेली आहे. याचा पण ब्लाऊज खूप मस्त आहे, पूर्ण वर्कचा ब्लाऊज आहे. आणि साडी पूर्ण थोडीशी प्लेनमध्ये. आणि ठीक आहे, लेटेस्ट कधीतरी असं पटकन पार्टीवेअर साडी म्हणून खूप. त्यानंतर आज मी हेअर वॉश केले होते आणि म्हटलं चला आज हेअर स्ट्रेटनिंग करून घेऊया. हे फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर आहे, जे मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केलं होतं. मला वाटतं काहीतरी 2,500 ते 3,000चं त्यावेळेस होतं. त्याला घेऊन ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झाले असेल, पण एवढे छान त्याचं रिझल्ट आहे. खूप मस्त हेअर स्ट्रेट होतात एकदम घरच्या घरी. तुम्हाला पार्लरला त्याच्यासाठी जास्त काही खर्च करायची गरज पण नाही आहे. 1 टाईम 2,500-3,000चं तुम्ही एकदा घेतलं तर तुम्हाला
एकदम मस्त त्याचा रिझल्ट पण मिळेल। आणि मी असं कायमच घरच्या घरी हेअर स्ट्रेट करत असते आणि तुम्हाला जर हवी असेल तर मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते। असं संपवला आजचा दिवस। बाय। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज